नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण CET सेलच्या अंडर घेतली जाणारी LLB CET 3 वर्षीय अभ्यासक्रम 2026 याकरता आपण कॉलेजचं सिलेक्शन कशाप्रकारे करायला पाहिजे, कॉलेज निवडताना आपण कोणकोणत्या गोष्टी पाहायला पाहिजे या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर LLB CET 3 इयर आणि LLB CET 5 इयरची जर तयारी करत असताल आणि 2026च्या या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही जर प्रवेश घेऊ इच्छिता तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढे ॲडमिशन प्रोसेसमध्ये जे काय कोणत्या गोष्टी होणार आहेत, नियमित येणारे अपडेट्स CET सेलकडून ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि त्याचबरोबर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असताना तुम्ही कोणत्या गोष्टी पाहायला पाहिजे, त्यानंतर कमी पर्सेंटाईलमध्ये तुम्ही कोणतं कॉलेज निवडायला पाहिजे याबाबत नित्यनियमितपणे आपण आपल्या चॅनलवर मार्गदर्शन करणार आहोत. LLB CET 3 इयरचा रिझल्ट आलेला आहे आणि रिझल्ट आल्यानंतर आपण कोणकोणते डॉक्युमेंट्स तयार करून ठेवायला पाहिजे याबद्दल या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतलेली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉलेज निवडताना आपण कोणत्या गोष्टी पाहायला पाहिजेत याबाबत माहिती पाहणार आहोत. लॉ CETमध्ये किती पर्सेंटाईल मिळालेले आहेत, त्यावरून तुम्ही कोणतं कॉलेज निवडायचं, ते कॉलेज कसं असणार आहे यावर तुम्हाला थोडंसं सर्च करावं लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काही निवडक गोष्टी सांगणार आहे, त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवूनच कॉलेज चूज करा, जेणेकरून तुम्हाला येणारी 3 वर्षे त्या कॉलेजमध्ये अभ्यास करायचा आहे आणि तुमचं LLBचं हे जे काही शिक्षण आहे तर ते पूर्ण करायचं आहे. मित्रांनो, कॉलेज निवडताना आपण कोणत्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे याकरता मी सर्वप्रथम आपल्याला सांगेल की कॉलेजचं लोकेशन पहा. जे लोकेशन तुमच्या घरापासून जवळ असेल, त्याचबरोबर तुम्ही तेथे जाऊन येऊन करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जे काही कॉलेज निवडणार आहात ते निवडलेलं लॉ कॉलेज कोणत्या शहरात आहे, मग ते पुण्यात असो, मुंबईमध्ये असो किंवा छत्रपती संभाजीनगरसारख्या मोठ्या शहरामध्ये असो. विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज निवडत असताना आपल्याला कॉलेजचं लोकेशन पाहणं गरजेचं ठरणार आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी अपडाऊन करू शकत नाही तर ते तिथे राहणार असतील तर त्यांनी त्या कॉलेजमध्ये वसतिगृह आहे की नाही याबाबत चौकशी करणं गरजेचं आहे. आणि ते वसतिगृह कसं आहे, मोठ्या शहरात राहायचं म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्ट आपल्याला विकत घ्यावी लागते. त्यामुळे आपल्याला तेथे असणारं वसतिगृह, मग ते मुलांचं असो की मुलीचं असो, त्याचबरोबर तिथे खाण्याची सुविधा कशी आहे, तिथे मेस कशी आहे याचं पण पाहणं आपल्याला आवश्यक आहे. कारण ज्यावेळेस तुमच्या पोटात असेल त्याच वेळेस तुम्ही अभ्यासही चांगल्या प्रकारे करू शकता. म्हणजे तिथं खाण्याची काय सोय आहे हेही पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, कॉलेजचा परिसर कसा आहे, कॉलेज कॅम्पस कसं आहे, तेथे इतर कोणकोणते कॉलेज आहेत काय, आणि त्याचबरोबर कॉलेजच्या परिसरामध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत हेही तुम्ही पाहणं गरजेचं आहे. कॉलेजच्या परिसरामध्ये लायब्ररी आहे की नाही हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. त्याचबरोबर तेथे असणारी सुविधा काय काय आहेत, कॅन्टीन आहे का, त्याचबरोबर तुम्हाला जे स्टेशनरी पाहिजे असणार आहेत त्याची दुकान जवळपास आहे काय, त्याचबरोबर त्या कॉलेजचा मागचा निकाल किती पर्सेंट लागलेला आहे, सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला ते कॉलेज निवडायचं आहे. याचबरोबर कॉलेज निवडत असताना कॉलेजचा स्टाफ कसा आहे, रेग्युलर तिथं लेक्चर होतात का, बरोबर, तिथली फॅकल्टी आहे तर ती लॉ ग्रॅज्युएट आहे काय. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर काम करून शिकत असताल तर त्या कॉलेजचा टायमिंग काय असणार आहे. म्हणजे तुमचं जर ऑफिसचा टायमिंग 11 ते 6 असेल तर मग सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही कॉलेज करू शकता. सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत किंवा 10:30पर्यंत तुम्ही कॉलेजला जाऊ शकता, जेणेकरून तुमचं कॉलेजमध्ये 100% हजेरी असणार आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की कॉलेजमध्ये कोणकोणते उपक्रम राबवले जातात याबद्दलही माहिती घेणं क्रमप्राप्त ठरतं. मित्रांनो,
कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नित्यनियमित उपक्रम घेतले जातात. तुम्ही जे कॉलेज निवडणार आहे तर त्या कॉलेजमध्ये ते घेतले जातात की नाही याचीही माहिती तुम्ही घेणं आवश्यक आहे. या कॉलेजमध्ये मूट कोर्टसारख्या स्पर्धा परीक्षा होतात काय हे पाहणं आवश्यक असणार आहे. कारण शेवटच्या वर्षी मूट कोर्टकरता आपल्याला काही मार्क्स दिलेले असतात. त्याचबरोबर जे विद्यार्थी काम करून लॉ शिकणार आहेत अशा विद्यार्थ्यांकरता कॉलेज रेग्युलर जाणं आवश्यक आहे की नाही, तेथे तुम्हाला हजेरी किती टक्के असणं गरजेचं आहे ते पाहणंही तुम्हाला क्रमप्राप्त ठरणार आहे. कॉलेजमध्ये होणारी प्लेसमेंट हेही पाहणं आपल्याला गरजेचं आहे. या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही गोष्टी मी आत्तापर्यंत आपल्याला सांगितलेल्या आहे व्हिडिओमध्ये, या सर्व गोष्टींचा विचार करून मग तुम्ही तुमच्या कॉलेजची लिस्ट तयार करा, जेणेकरून ऑप्शन फॉर्म म्हणजे कॉलेजचा फॉर्म भरण्यासाठी ज्यावेळेस आपल्याला कॅप राऊंडमध्ये वेळ येईल त्यावेळी आपल्याकडे आपली कॉलेज लिस्ट तयार असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आसपास आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये एक नामांकित असणाऱ्या कॉलेजची लिस्ट बनवा. त्यांना एक नंबर द्या. नंबर म्हणजे कसं की 1 नंबरला तुम्ही कोणतं कॉलेज निवडणार, 2 नंबरला कोणतं, 3 नंबरला कोणतं, 4 नंबरला कोणतं, आणि त्या कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षी काय कट ऑफ होता हे पाहून तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळणार आहे. हे तुम्हाला पाहणं गरजेचं असणार आहे. कोणत्या कॉलेजचा कट ऑफ कशाप्रकारे चेक करायचा हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही जर लॉ CETची तयारी करत असताल, LLB 3 इयर आणि LLB 5 इयर करता, तर विद्यार्थी मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ रेग्युलर पाहत चला, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे लॉ CETची तयारी करता येईल. आणि आता कॅप राऊंड सुरू होणार आहेत. तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे तयार ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कॉलेजची लिस्ट तयार करा. आणि मित्रांनो, ह्याकरता कोणत्या कॉलेजचा कट ऑफ कसा चेक करायचा हे मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आमच्या या चॅनलसोबत तुम्ही असेच जोडून राहा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.